नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिरचीची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा पद्धतीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही अशा नाही भेटल्या तर अशा पण छोट्या आकाराच्या सुद्धा भेटतात, अशा घेतल्या तरी चालेल। आणि ह्यांना काय करायचे माहिती आहे का, पातळ कापून घ्यायचेत आपल्याला, छोट्या छोट्या कापून घ्यायचेत बघा अशा। जसं आपण बटाट्याचं कसं काप करतो तशा पद्धतीमध्ये कापून घ्यायच्या। अशा पद्धतीने बघा मी कापून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये असं बी असतं, तर ह्याला काय करायचं, असं हाताने थोडंसं हे केलं की बी निघतं। हे असं बी काढून घ्यायचं, थोडंसं जेवढं निघेल तेवढं। मिरच्यांचं बघा मी बी काढून घेतलेलं आहे। हाताने थोडंसं असं केलं की बी निघतं सगळं, तसं काढून घ्यायचं। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, करून बघा बघा एकदम छान चवदार अशी लागते। त्यात टाकायचं आपल्याला ओवा मी काय केलेलं आहे, हातावर चुळून घेतलेला आहे। त्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ आणि एकदम थोडीशी आपल्याला टाकायची हळद, थोडीशी टाकायची आपल्याला मिरची पावडर। ही काय मिरची तिखट नसते बरं का, हे लक्षात ठेवायचं। थोडीशी टाकलेली आहे मिरची पावडर। त्याला काय करायचं, आपण असं थोडंसं चुळून घ्यायचं, मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे थोडीशी कोथिंबीर आणि त्यात टाकणारे बेसन पीठ। बघा हे असं चमचा आहे। बेसन पीठ कसं माहिती आहे का, कमी जास्त थोडंसं लागू शकतं। आणि थोडंसं टाकायचं तांदळाचं पीठ। आता तांदळाच्या पिठाच्या जागी ना तुम्ही मैदा पण टाकू शकता बरं का। हे चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा पीठ टाकल्यानंतर। आता मिरच्या कशा ह्या माहिती आहे का, 250 ग्रॅम होत्या। कमी जास्त सुद्धा तुम्ही जरी मिरच्या घेतल्या तर त्याप्रमाणे पीठ लागेल। थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं। आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात धने जिरे पावडर वगैरे पण टाकू शकता। लसूण टाकलं, लसूण आले पेस्ट जरी टाकली तरी पण चालेल। आता हे अजून थोडं पाणी टाकून मी कालवून घेते। बघा अशा पद्धतीमध्ये मिक्स करून घ्यायचं, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। आणि हेच बघा रेसिपी सेम मैद्याची पण नुसत्या करू शकता बरं का, मैद्याची पण छान होते। बाकी बेसन पीठ वगैरे काहीच टाकायचं नाही, साहित्य जसं मी टाकले तसंच टाकायचं। ह्याच्यामध्ये बघा गरम एकदम तेल 2 चमचे टाकायचं आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। मला आता तुम्हाला एक विचारायचे आहे, जी मी रेसिपी टाकते ना ती तुमच्यापर्यंत पोचते का? तुम्ही रेसिपी बघता का? रेसिपीला लाईक करता का? कमेंट करता का? हल्ली काय झालं माहिती आहे का, रेसिपीज कुणी बघत नाही आहे। त्यामुळे मी तुम्हाला हे विचारते की तुम्हाला नक्की मी रोज रेसिपी टाकते, तुम्हाला रेसिपी रोज येते का आणि तुम्ही बघता का? तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। ह्यातलंच तेल आपण टाकलं होतं ह्याच्यामध्ये भजीमध्ये। तर आता आपण हे सोडून घेऊया। भजी त्याच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, खूप एकदम वेगवेगळ्या पद्धतीनं केलेल्या आहेत। तुम्ही कधी मुळ्याची भजी खाल्ली होती का? तर मी मुळ्याची रेसिपी पण, मुळ्याच्या भजीची पण रेसिपी बघा मी अपलोड केलेली आहे। ती छान आणि चवदार आणि एकदम कुरकुरीत, एकदा तुम्ही जरूर करून बघा। त्याची लिंक पण मी ह्याच्या खाली देते। गॅस आहे मीडियम आणि हे तेल जे आहे हे शेंगतेल आहे। आणि कधी पण अशी जी भजी असतात का नाही, ही मीडियम गॅसवरच करायची असतात। तर मी आता थोडी सोडून घेते, टाकून घेतल्यात बघा। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायच्यात। आपण भजी सोडल्यानंतर बघा 1 मिनिटानंतर पलटी करायचं, एकदम कुरकुरीत बरं का आणि ते छान लागतात चवीला ना। तुम्हाला सांगितले तुम्ही आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता ना। तर अशा मिरच्या भेटतात खूप, तर तुम्ही अशा पद्धतीनं करा, एकदम छान लागतात। आता ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया गोल्डन कलरवर। मस्त अशी बघा फ्राय झालेली आहे ते गोल्डन कलरवर आणि एकदम कडक कुरकुरीत। आता तुम्ही एक प्रश्न विचाराल की तेलकट होतात, बिलकुल तेलकट होत नाहीत, एकदम कुरकुरीत बघा। हे बघा अशा पद्धतीमध्ये हे जी मी जसे अख्ख्या मिरचीची पण ह्याची भजी टाकल्यात बरं का, की मिरचीच्या आत मसाला भरून सुद्धा मी भजी टाकलेले आहेत बघा। किती मस्त झालेली आहे ती आणि एकदम कुरकुरीत एकदम, आणि चवीला किती छान लागतात का नाही। कमी साहित्यामध्ये करून बघा, मी राहिलेल्या अशाच पद्धतीनं करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।